नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे ताटाची शोभा वाढवणारी तसेच जिभेची चव वाढवणारी ही मस्त चटपटीत चटणी आज आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। ही चटणी जर तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत, अगदी वरण भातासोबत देखील घेतली तरी 2 घास नक्की जास्तच जातील। अशी ही महिनाभर टिकणारी सोप्या पद्धतीने केलेली लसूण खोबऱ्याची चटणी कशी बनवायची हे आपण पाहूया। सर्वप्रथम आपण शेंगदाणे अर्धी वाटी शेंगदाणे घेऊया। तुम्हाला जर शेंगदाण्याचे प्रमाण जास्त घालायचे असेल तरी तुम्ही घेऊ शकता। थोडेफार कमी जास्त प्रमाण तुम्ही घेऊ शकता। मध्यम आचेवरच डाग येईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। मध्यम आचेवरच आपल्याला हे भाजायचे आहे। शेंगदाणे भाजल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याला थोडासा डाग आला की लगेचच आपण समजायचे की आपले शेंगदाणे भाजले आहे। तर एक 8 ते 10 मिनिटं आपण हे शेंगदाणे छान मस्तपैकी भाजून घेणार आहोत, चांगले खरपूस होईपर्यंत। शेंगदाणे हे आपले या ठिकाणी भाजलेले आहेत। यामध्ये आता आपण घालूया लसूण पाकळ्या। तर लसूण पाकळ्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहे। लसूण पाकळ्या ह्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या असतात आणि लसूण सुद्धा आपल्याला शेंगदाण्याप्रमाणेच हलकेसे डाग येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहे। लसणाचा खमंगपणा वाढतो आणि चटणी देखील टिकण्यास आपल्याला मदत होते। तर बघा अशा पद्धतीने आपण हे 1 ते 2 मिनिटं हे लसणाला डाग येईपर्यंत हे लसूण मस्तपैकी भाजून घेऊया। ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला मध्यम आचेवरच करायची आहे। गॅस फार मोठा ठेवू नका आणि खूप बारीकही करू नका। तर बघा या ठिकाणी आपल्याला लसणाला आणि डाग पडलेला आहे म्हणजेच आपलं लसूण भाजून झालेला आहे। तर यामध्ये आता आपण हे सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहे। तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही हे खोबरे किसून देखील घालू शकता आणि शेंगदाणे आणि खोबऱ्याचे प्रमाण तुम्ही वाढवले तरी चालेल। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा खोबरे आपल्याला सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। अर्धवट खोबरे भाजले की यामध्ये आपण आता तीळ आणि जिरे घालूया। तीळ घातल्यामुळे चव मस्त येते आणि खमंगपणा देखील येतो। तर बघा यामध्ये आता आपल्या अशा पद्धतीने हे सोनेरी रंगावर खोबरे भाजलेले आहे। तर यामध्ये आता आपण तीळ आणि जिरे ऍड करूया। यामध्ये आपण तीळ आणि जिरे घातलेले आहे। तर जिरे घातल्यामुळे यामध्ये छान चव उतरते आणि जिरे जास्त घालायचे नाही, नाहीतर चटणीला उग्रपणा येऊ शकतो। अगदी छोट्या चमच्याने अर्धा चमचा जिरे घातलेले आहे। तर फक्त स्वादासाठी आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण खोबऱ्याचा सोनेरी रंग होईपर्यंत म्हणजेच खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपण हे सर्व वस्तू मस्त खरपूस भाजून घेणार आहोत। मस्त या ठिकाणी आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। महिनाभर जरी चटणी टिकायची असेल तरी सगळे जिन्नस आपल्याला चांगलेच भाजून घ्यायचे गरज आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण भाजून घेत आहोत। मस्त सुवास दरवळत आहे कारण यात आपण शेंगदाणे, सुके खोबरे, पांढरे तीळ, लसूण पाकळ्या हे आपण सर्व यामध्ये भाजून घेतलेले आहे। तर यामध्ये आता आपण हलकेसे डाग येईपर्यंत हे सर्व भाजून घेतलेले। रोजच्या वापरामधील आपण लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल मिरची, हिंग सर्व जिन्नस यामध्ये चांगले आपण मिसळून घेतलेले आहे। तर लक्षात असू द्या की गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये हे कोरडे मसाले घालायचे आहे। तरी ही कढई बरीच गरम आहे त्यामुळे हे सर्व आपल्याला अशा पद्धतीने घालून मिक्स करून घ्यायचे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील घालूया। तर बघा हे देखील आपण मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचे आहे। सर्व या ठिकाणी आपले हे थंड झालेले आहे आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आपल्याला ही चटणी छान वाटून घ्यायची आहे। आपल्याला यामध्ये जरा सुद्धा पाण्याचा किंवा तेलाचा कसलाही वापर न करता साधारण जाडी भरडी ही
वाटून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण हे मिक्सरमध्ये संपूर्ण काढून घेऊया. आणि ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला हे संपूर्ण जिन्नस थंड झाल्यावरच करायचे आहे. तर बघा अशी आपण हे मिक्सरमध्ये काढून घेतलेले. तर चला आता आपण हे करून घेऊया. मिक्सर चालवताना आपल्याला हा पल्स मोडवरच चालू बंद करायचा आहे. चटणी ही मस्त सुटसुटीत तयार होते. एकदम जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही. शेंगदाणा खोबरं याला तेल सुटते आणि चटणीचा लगदा तयार होतो. त्यामुळे आपल्याला ही पल्स मोडवरच चालू बंद करत ही अशा पद्धतीने आपल्याला ही करून घ्यायची आहे, जेणेकरून ही सुटसुटीत चटणी तयार होते. ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, पराठ्यासोबत, थालीपीठासोबत कशाबरोबरही खायला छान लागते. जिभेची चव वाढवते. यामुळे ही चटणी आपण बनवून पहा. महिनाभर तुम्ही जर हवाबंद बरणीत जर ठेवली तर अगदी आरामात टिकते. जिभेची चव वाढवणारी, महिनाभर टिकणारी, खमंग खुसखुशीत लसूण खोबऱ्याची चटणी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असंच छान प्रतिसाद असू द्या. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून रेसिपी येईल तर सर्वात अगोदर आपल्यालाच नोटिफिकेशन मिळेल. अशाच छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात.